पुणे महापालिकेकडून अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय, मात्र हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचतच नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे हे पाणी कुठे जातंय याचा शोध सुरू आहे। धुळे शहरातून मध्यभागी वाहणाऱ्या पांझरा नदीची मोठी दुरावस्था झाली आहे। शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात बायोलॉजिकल वेस्ट प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। तसंच नदीत जलपर्णीचं प्रदूषण वाढल्यामुळे पाणी दूषित झालंय। त्यामुळे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। नाशिकच्या मालेगावातील 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न पेटला। शेतासाठी, वापरासाठी, पिण्यासाठी पाणी नसल्यानं शेतकरी संकटात आले। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला। संभाजीनगर महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 44वा अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी सादर होणार आहे। अर्थसंकल्पाच्या माध्यमानं महापालिका शहराला काय देणार, मालमत्ता करात वाढ होणार का, पाणी एक दिवस आड मिळेल का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। पीएमआरडीएचा या आर्थिक वर्षाचा 4211 कोटी रुपये जमा खर्चाचा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेत सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली। तसंच या अर्थसंकल्पात पीएमपीएमएल बसला 500 बसेस देण्यासाठी 230 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। येवल्यात महावितरण कंपनीविरोधात शेतकरी आक्रमक झाले। त्यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। महावितरणनं शेतीसाठी वेळापत्रक चुकीच्या पद्धतीने तयार केल्यानं दिवसा विद्युत पुरवठा करावा असं या निवेदनात नमूद करण्यात आलं। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द करण्यात आलं। प्रशासनानं काढलेला GR मुंबई हायकोर्टानं रद्द केला। याच अप्पर तहसील कार्यालयाच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा दिला होता। नाशिक ते इगतपुरी महामार्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनलाय। त्यामुळे वाडिवरे ते इगतपुरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून शाळेत जावं लागतंय। त्यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तीरोग विरोधी औषधोपचार मोहिमेत घरोघरी जाऊन नागरिकांना गोळ्या वितरित करण्यात आल्या। मात्र या नागरिकांनी गोळ्या काढल्या असत्या त्या तुटू लागल्यानं त्यांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होऊ लागली। त्यामुळे ही मोहीम आता तातडीनं थांबवण्यात आली आहे। राज्यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या चंद्रपुरात आढळून आले। बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बिंदुसरा नदीपात्राचं दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत असून नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्याची मागणी करण्यात आली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। सांगलीच्या करजीमधील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटनेनं मोर्चा काढला। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आंदोलकांनी मागण्यांचं निवेदन दिलं। गडचिरोलीत वन कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होतं। वन विभागातील वनरक्षक आणि पदोन्नती वनपाल संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी वन विभागात एक स्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। मात्र संघटनेच्या विनंतीला प्रशासनानं केराची टोपली दाखवली। सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत विरोध दर्शवला। आधी मोबदला द्या, नंतर काम सुरू करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। भूसंपादनात पळशी गावातील 150 शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे। अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। 2.5 वर्षांपासून धुळखात पडलेल्या शौचालयांचं उद्घाटन न झाल्यानं प्रहारनं कुलूप तोडून लाडक्या बहिणींच्या हस्ते या शौचालयाचं उद्घाटन केलं। रोहित पवारांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे। गडकरी मोठे नेते आहेत, ते एखाद्या कार्यक्रमाला जयंत पाटील यांच्याकडे गेले तर वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असं रोहित पवार म्हणालेले आहेत। राजकीय पतंग उडवू नये, ही पतंगबाजी केली जाते असंही त्यांनी म्हटलंय।
राहुल सोलापूरकर बाहेर आहेत की मेंटल हॉस्पिटल मध्ये आहेत हे चेक करा, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, असं विधान रोहित पवारांनी केलंय. आता काही बोलेल तर त्यांना लोक सोडणार नाहीत. ते स्वतः बोलतायत की त्यांना पाठीमागून कोणी चाव्या देतंय हे पाहिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 28 फेब्रुवारीला पालिकेवर मोर्चा काढणार आहे. मुंबईत हे आंदोलन केलं जाईल. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध प्रश्नांवर मोर्चा काढला जाणार आहे. शहरात बहुतांश ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे हवेचं प्रदूषण, आरोग्याच्या समस्या अशा विविध विषयांवरती पालिकेला जाब विचारला जाईल.